जिंदगी गुजर गई सबको खुश करने में, जो अपने थे वो कभी खुश नहीं हुए और जो खुश हुए वो अपने नहीं थे. कधी कधी व्हॉट्सॲपला आलेले असे मेसेजेस अगदी परफेक्ट वाटतात ना आयुष्याबद्दल. वयाच्या एका टप्प्यावर आल्यानंतर या सगळ्या गोष्टी समजतात. म्हणजे साधारण 40-45 नंतर आयुष्याचा असा एक टप्पा जिथे आरशात चेहरा तोच दिसतो, पण मन खूप बदललेलं असतं. आजूबाजूचं जग तर एवढं बदललेलं असतं आणि असं वाटतं आपण मात्र तिथेच थांबलेले आहोत. आयुष्य किती वेगाने पुढं गेलं. काय बदललं आयुष्यात? जबाबदाऱ्या बदलल्या. या टप्प्यापर्यंत पोहोचेपर्यंत आयुष्याने खूप काही शिकवलं. काही माणसं भेटली, काही दूर गेली, काही स्वप्न पूर्ण झाली, तर काही अजूनही मनात आहेत. थोड्याफार फरकाने प्रत्येकाच्या आयुष्यात हे असे चेंजेस घडतच असतात. पण एक भावना मात्र प्रत्येक स्त्रीच्या मनामध्ये येते, ती म्हणजे अपराधीपणाची भावना. आपण स्वतःसाठी काहीच न केल्याची भावना. पण फक्त असा गिल्ट मनात ठेवून काही उपयोग नाही. तर थोडाफार बदल आपल्या स्वतःमध्ये करायला पाहिजे. चला, 45 नंतर मी माझ्या आयुष्यामध्ये काय बदल केले हे तुमच्याशी शेअर करते. कारण की आपली एक मैत्रीण कमेंटमध्ये म्हणाली की मला सुद्धा अपडेट राहायचं आहे, मला सगळं कळतं आहे पण वळत नाही. पण जेव्हा कोणी आपण आपल्याच एजच्या अशा कुणाला तरी असं छान अपडेट राहिलेलं बघतो किंवा छान असं आपल्याला सुद्धा मोटिवेशन मिळतं. वयाच्या या टप्प्यावर आल्यानंतर माझ्या विचारांमध्ये, सवयींमध्ये, नात्यांमध्ये आणि मुख्यतः स्वतःकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात अनेक बदल झाले. सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट मी शिकले ती म्हणजे प्रत्येकाला खुश ठेवणं हे माझं काम नाही. काही लोक नाराज होतील, काही गैरसमज करतील, पण त्यासाठी स्वतःचं मन सतत दुखवून घेणं थांबवलं. खरं तर 40 नंतरच मैत्री, नाती आणि माणसं यांचाही अर्थ बदलतो. खूप लोकांची गरज नसते, मनापासून साथ देणारी काही माणसं पुरेशी असतात. सगळ्यात महत्त्वाचं, मी स्वतःवर प्रेम करायला शिकले. स्वतःला दोष देणं कमी केलं, चुका स्वीकारल्या आणि प्रत्येक दिवस नव्याने जगायचं ठरवलं. आपल्या नेहमीच्या जगण्यामध्ये आपण एक गोष्ट विसरून जातो की आपल्याला प्रत्येकालाच हे एकच आयुष्य मिळालं आहे आणि ते आपण चांगल्या प्रकारे जगलं पाहिजे. राग, द्वेष, मत्सर, जेलसी अशा नको त्या फालतू गोष्टींमध्ये आपला वेळ वाया नाही घालवायचा. मी माझ्या आरोग्याला प्राधान्य द्यायला सुरुवात केली. नियमित चालणं, योग्य आहार, वेळेवर तपासण्या आणि मन शांत ठेवण्याचा प्रयत्न केला. खरं तर 40 नंतर प्रत्येक स्त्रीने 6 महिन्यातून किंवा वर्षातून एकदा तरी स्वतःचा हेल्थ चेकअप केला पाहिजे. काही बेसिक टेस्ट जसं की BP, शुगर, लिपिड प्रोफाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे HbA1c, की ज्यातून तुम्हाला मागच्या 3 महिन्यामध्ये तुमची ब्लड शुगर लेवल कशी राहिलेली आहे हे समजतं आणि वेळच्या वेळी डॉक्टरांच्याकडे जाऊन त्यांचा सल्ला घेतला पाहिजे. खरं तर या वयामध्ये इतके बदल शरीरामध्ये होत असतात, तसेच मनामध्ये सुद्धा होत असतात. मूड स्विंग्स होत असतात, एनर्जी लेवल टोटल लो झालेली असते. कधी उगाचच खूपच फ्रेश वाटतं तर कधी एकदमच लो. आणि हे सगळे चेंजेस इतक्या वेळा होत असतात की एखाद्याने बघितलं तर नाटक करते की काय इतपत वाटावं, एवढे चेंजेस स्वतःमध्ये होत असतात. वय वाढेल तसे या गोष्टी होणारच असं समजून त्याकडे दुर्लक्ष नाही करायचं किंवा मला काय होतंय बघू नंतर असा वेळकाढूपणा नाही करायचा. कारण काही साध्या तपासण्या वेळेवर केल्या तर अनेक आजार लवकर ओळखता येऊ शकतात. केअर इज बेटर दॅन क्युअर हे नेहमी लक्षात ठेवायचं. त्यामुळं स्वतःसाठी काही करताना, स्वतःची काळजी घेताना अपराधीपणा वाटून देऊ नका. अजून एक मोठा बदल माझ्यामध्ये झाला तो म्हणजे लोक काय म्हणतील हा विचार कमी झाला. त्याऐवजी आता मला माझ्यासाठी योग्य काय वाटतंय हा प्रश्न महत्त्वाचा वाटायला लागला. खरं सांगू का, नातीही बदलली, अनेक ओळखी मागे राहिल्या, पण जी माणसं मनापासून सोबत होती त्यांची किंमत अधिक जाणवली. खरं तर अर्ध आयुष्य लोक काय म्हणतील या विचारामध्ये जातं आणि त्यामुळंच प्रगती होत नाही. लोक काय म्हणतील या विचाराने आपण आपल्या आवडत्या गोष्टी करत नाही, आपल्याला आवडतं तसं जगत नाही. त्यामुळं आता या गोष्टीचा विचार करणं सोडून द्या. काही अगदी बेसिक गोष्टी म्हणजे अगदीच ज्या आपण स्वतःसाठी केलेल्या नसतात, ते म्हणजे रोजचा व्यायाम, प्रोटीन, कॅल्शियम आणि आयर्नयुक्त आहार, 7 ते 8 तासांची झोप, नियमित हेल्थ चेकअप, हे अगदी साध्या साध्या बेसिक गोष्टीसुद्धा आपण स्वतःसाठी करत नाही. आणि जेव्हा शरीराच्या कुरबुरी सुरू झाल्या, शरीर तक्रार करायला लागलं, तेव्हा या गोष्टीचं महत्त्व समजतं, हो की नाही? एक लक्षात घ्या मैत्रिणींनो, आपल्या सगळ्यात जवळचा मित्र म्हणजे आपलं आरोग्य आहे. मला सुद्धा जरा उशिराच ही जाणीव झाली, खूप सारे हेल्थ प्रॉब्लेम्स झाल्यानंतर. पण ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे असं म्हणत नव्याने सुरुवात करायची. पूर्वी ना मी प्रत्येकाला आनंदी ठेवायचा प्रयत्न करायची, म्हणजे आपल्याकडून कुणीही दुखावलं जाणार नाही याची काळजी घ्यायची. प्रत्येक नातं जपण्याचा प्रयत्न करायचे.
प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करताना माझ्या स्वतःच्या इच्छा मात्र मागे पडत गेल्या हे मला नंतर जाणवलं. जर का मी आनंदी नसेल तर मी इतरांना आनंद कसा देणार? म्हणूनच मी स्वतःसाठी वेळ काढायला सुरुवात केली. दिवसातून काही मिनटं स्वतःसोबतच बसणं, चालायला जाणं, पुस्तकं वाचणं किंवा शांतपणे चहा पिणं, आपल्या छोट्याशा गॅलरीमध्ये झाडा पाना फुलांमध्ये रमणं, या छोट्या गोष्टींनीसुद्धा खूप मोठा फरक पडला. सगळ्यात सुंदर बदल काय झाला माहिती आहे? स्वतःची स्वप्नं पुन्हा आठवू लागले. नवीन काही शिकायचं आहे, स्वतःची ओळख निर्माण करायची आहे, आवडीच्या गोष्टी करायच्या. हे वयाचं नाही तर मनाचं बंधन असतं. स्वतःवरती खर्च करताना आताशी अपराधीपणा वाटत नाही. नाती कमी झाली पण खरी आणि जिव्हाळ्याची नाती राहिली. परिपूर्ण होण्यापेक्षा आनंदी राहणं महत्त्वाचं वाटू लागलं. स्वतःची स्वप्नं पुन्हा नव्याने जगायची हिंमत आली. खरं सांगायचं तर स्वतःलाच नव्याने भेटले. मला कोणाविषयी ईर्ष्या वाटत नाही, जेलसी वाटत नाही, कोण काय करते याचा मी विचार करत नाही. कारण की माझ्यामध्येच मी व्यस्त आहे. आणि या वयात आल्यानंतर प्रकर्षाने जाणवतात त्या आधीच्या आपल्या चुका. म्हणजे असं वाटतं की त्यावेळेस मला जर या गोष्टी आधीच माहिती असत्या किंवा मी जर ह्या चुका केल्या नसत्या तर माझं आयुष्य अजून सुंदर झालं असतं. पण असं नसतं आहे. आता त्या गोष्टीचा गिल्ट मनात घेऊन काही उपयोग पण होणार नसतो. आणि मागच्या काही गोष्टी ओगाळून वर्तमान खराब करण्यात काही अर्थ नाही. त्यामुळं जे काही आहे ते आज आहे. आजमध्ये जगता यायला पाहिजे. व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहिलंत निरभ्र आकाश होतं. म्हणजे पावसाच्या आधीचं ते वातावरण किती सुंदर वाटत होतं ते सुद्धा. त्याच्यानंतर ऋतू बदलला, पाऊस सुरू झाला. यावरून एक लक्षात घ्यायचं की जसा हा निसर्ग बदलतो तसं आयुष्यातसुद्धा खूप काही बदल होत राहतात. आणि ते बदल स्वीकारता आले पाहिजेत. आता जेव्हा मैत्रिणींशी बोलणं होतं तेव्हा सगळ्याजणी हेच बोलत असतात की आता पहिल्यासारखी कामं पटापट उरकत नाहीत. एनर्जी लेवल खूपच लो वाटते आहे. खरं सांगायचं तर प्रत्येकीचीच ही अवस्था असते. एनर्जी कमी वाटते, थकवा जाणवतो. त्यामुळेच आता स्वतःकडे जास्तीचे लक्ष देण्याची गरज आहे. शरीर थकायला लागलं की ते आपल्याला काहीतरी सांगत असतं पण आपलं तिकडे लक्ष नसतं. कारण की आपण नेहमीच स्वतःकडे दुर्लक्ष करत आलेलो असतो. म्हणूनच आता स्वतःसुद्धा पौष्टिक खायला पाहिजे आणि थोडासा हलका-फुलका का होईना व्यायाम करायला पाहिजे आणि आनंदी राहायला पाहिजे. खरं तर आनंद हा मोठ्या गोष्टींमध्ये नसतो, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये असतो. हे आता या वयात आल्यानंतर कळतं. सकाळचा गरम चहा, पावसाचा सुगंध, मैत्रिणींसोबतचं मनमोकळं हसणं, घरातल्यांबरोबरचं निवांत बोलणं, या छोट्या छोट्या गोष्टींनी पण मन आनंदी होतं. आता मला प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया द्यावीशी वाटत नाही. प्रत्येक वादात जिंकायची गरज वाटत नाही. मनशांती जास्त महत्त्वाची वाटते. चला मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी माझे विचार, माझ्यामधला बदल शब्दांमध्ये व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. आणि मला माहिती आहे प्रत्येक गृहिणीला या गोष्टीची गरज आहे, व्यक्त होण्याची, स्वतःला नव्याने शोधण्याची. तुम्हालासुद्धा हा व्हिडिओ रिलेटेबल वाटला का? तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. जाता जाता नेहमीप्रमाणे लाईक करायला विसरू नका. व्हिडिओच्या खाली हाईप बटन आहे, ते हाईप करा. म्हणजे जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. आपल्या जवळच्या मैत्रिणींशी जरूर शेअर करा. आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, पॉझिटिव्ह राहा.